नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर येणारी अपकमिंग राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा दोन्ही परीक्षांसाठी आपण इथे लेक्चर सिरीज चालू केलेली आहे केसागर पब्लिकेशन तर्फे. करंट अफेअर्स, हिस्ट्री, जिओग्राफी आणि इतर सगळे सब्जेक्ट आपण इथे घेत आहोत. बेस्ट बुक्स तुम्हाला इथे सजेस्ट केले जात आहेत. तर राज्यसेवा देणारे विद्यार्थी जो आपला ठोकळा आहे 29वी आवृत्ती रिव्हिजनसाठी तुम्हाला हे बेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2023 चा पण सर्व डाटा मिळत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोगाच्या लेवलचे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तुम्हाला इथं मिळत आहेत. सोबतच 2022 चा जो क्वेश्चन पेपर आहे तोही तुम्हाला इथं उत्तरांसहित मिळत आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रिव्हियस इयर अनालिसिस क्वेश्चन पेपरचे जे बुक आहे 13 पासून 23 पर्यंतचे सगळे पेपर्स तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये मिळत आहेत. याच्यामध्ये पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्हाला इथं हे जे क्वेश्चन आहेत, फॉर एक्झाम्पल 23 चा जो पेपर आहे 23 च्या पेपरमध्ये जे क्वेश्चन विचारलेत तर ते क्वेश्चन कोणत्या पुस्तकातून विचारलेत, त्याचे ऑप्शन कसे दिलेले आहेत आणि जे ऑप्शन दिलेले असतात त्या ऑप्शनवरून पुढे क्वेश्चन कशा प्रकारे येऊ शकतात हे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ठीक आहे. तर आज आपण घेत आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जो 2023 चा आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त पूर्व परीक्षेचेच क्वेश्चन पेपर्स करू नका, मेन्सचे क्वेश्चन पेपर पण का जेणेकरून तुम्हाला आयोगाने कितीही डिफिकल्ट क्वेश्चन विचारू द्या तिथं तुमची उत्तरं आली पाहिजे. ठीक आहे. ओके, चला. तर आपला क्वेश्चन कोणता चालू होता बघा. 18 नंबरचा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. 19 नंबरचा क्वेश्चन बघा. इथं तुम्हाला संविधानाचे भाग दिलेले आहेत आणि एका कॉलम मध्ये तुम्हाला विषय दिलेले आहेत. तर नोट डाऊन करून घ्या. प्रत्येक एक्झाम मध्ये कलम म्हणजे जे आर्टिकल असतात ना तर त्या कलमांवरती 2 क्वेश्चन फिक्स असतात, कधी कधी 3 पण येतात. मग तुमचे ते भाग असतील, आर्टिकल असतील, परिशिष्ट असतील, याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. तर इथे संविधानाचे भाग तुम्हाला दिलेत आणि विषय दिलेत, याच्या जोड्या लावा असं तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. ओके. आता हे रोमन मध्ये दिलेले असतात आपल्याला, त्याची पण आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे. आता इथे जर आपण बघितलं घटना दुरुस्तीपासून जर तुम्ही चालू केलं असतं तर तुमचे 2 ऑप्शन इलिमिनेट होत होते, कारण का ब साठी पहिली जोडी असलेले 2च ऑप्शन आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा काय करायचं होतं, ड साठी जोडी सेम आहे, तुम्हाला फक्त पहिला ऑप्शन चेक करायचा होता. याला म्हणतात इलिमिनेशन मेथड आणि इलिमिनेशन मेथडनी तुम्हाला इथं उत्तरं फार सोपी जातात, लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला आणीबाणीशी संबंधित तरतुदीवरून तुमचं उत्तर येतंय आणि याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यासाठी 3 आहे, इथं पहिल्यासाठी 2 आहे. ठीक आहे. घटना दुरुस्ती आणि निवडणुका सोपं आहे. तर आपलं उत्तर काय आलं, चौथा ऑप्शन. फक्त इलिमिनेशन मेथडनी तुम्ही जाल ना तेव्हा तुम्ही काय करायचं असतं माहितीये, एक जोडी जरी तुम्हाला माहित असते तरी खालचे ऑप्शन तुमच्याकडून इलिमिनेट होतात आणि इथला जो वेळ आहे ना आपला, तो वेळ आपला इथं वाचतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता इथं आपण बघूया संविधानाचे भाग किती आहेत. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा संविधानाचे भाग किती आहेत. ठीक आहे. ओके, टोटल भाग किती आहेत. आता आपण इथे जर बघितलं तर भाग पण माहित पाहिजेत आणि त्या भागामध्ये कलम जे येतात ना तर ते कलम पण माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल पहिला भाग आहे, बरोबर. पहिल्या भागामध्ये कलम किती येतात, कलम 1 ते 4 येतात, संघ राज्य आणि त्यांचे राज्यक्षेत्र. भाग दुसरा आहे 5 ते 11, याच्यामध्ये नागरिकत्व. भाग तिसरा आहे 12 ते 35 मूलभूत अधिकार. भाग चौथा आहे 36 ते 51 मार्गदर्शक तत्वे. भाग पाचवा 51 ए, एकच कलम आहे. ओके. भाग चौथा आहे, सॉरी मी चुकून सांगितलं तुम्हाला, भाग 4 ए मध्ये एकच कलम आहे. भाग 5 मध्ये जर तुम्ही बघितलं 52 ते 151 केंद्र सरकार. ओके. 6 मध्ये तुम्हाला मिळते राज्य सरकार 152 ते 237. 7 मध्ये तुम्हाला आर्टिकल 238 अनुसूचित राज्य सूची. 8 मध्ये तुम्हाला 239 241 पर्यंत आर्टिकल मिळतात. त्याच्यानंतर 9 मध्ये 9 लक्षात राहतं सगळ्यांच्या पंचायतराज. 10 ही लक्षात राहतं 244 ते 244 ए अनुसूचित जाती जमाती प्रदेश आणि क्षेत्र. ठीक आहे. 11 पासून पुढे बघा, 11 मध्ये केंद्र राज्य संबंध आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जर आपण बघितलं 12 मध्ये काय मिळतं, 13 मध्ये काय मिळतं, हे सगळं तुम्हाला माहित असलं पाहिजे. तिथूनच आपल्याला काय केलेलं आहे, हा जो क्वेश्चन आहे ना हा क्वेश्चन आपल्याला आयोगाने इथं फ्रेम केलेला दिसून येतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, इथे केंद्र राज्य संबंध तुम्हाला दिलेलाच आहे की पुढचा क्वेश्चन आपण घेऊया.
पुढचा क्वेश्चन आहे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीचं जे निर्वाचन मंडळ असतं कुणाचा समावेश असतो, याच्याबद्दल मी तुम्हाला कालच एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. उपराष्ट्रपतींबद्दल अजून एक क्वेश्चन आपण बघितला होता. तर याचा आन्सर जर आपण बघितलं तर लोकसभेचे सगळे सदस्य असतात, निर्वाचक मंडळ म्हटलंय, आणि राज्यसभेचे सगळे सदस्य असतात. राज्यांच्या विधानसभेचा इथं काही रोल असतो का? नसतो. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 1 आणि 3 दोन्ही. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या कॅबिनेट समितीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान असतात? ठीक आहे, काय विचारलाय क्वेश्चन? कोणत्या कॅबिनेट समितीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान असतात? राजकीय व्यवहार समिती, वित्तीय व्यवहार समिती, संसदीय व्यवहार समिती, नियुक्ती समिती. बघा इथे जर आपण बघितलं, या ज्या कॅबिनेट समित्या आहेत ना, तर या कॅबिनेट समितीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान विचारले. क्लिअर. आता या सगळ्या समित्यांबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे, कारण स्पेसिफिक याच्यावरती पण क्वेश्चन आपला येऊ शकतो. इथं तुम्हाला संसदीय व्यवहार समिती दिली, राजकीय, वित्तीय आणि नियुक्ती. इथं हे 3 ऑप्शन जर बघितले तर इथं पंतप्रधान अध्यक्षस्थानी असतात. पण जी संसदीय व्यवहार समिती आहे, तर या संसदीय व्यवहार समितीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नसतात. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, संसदीय समित्या म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. जर आपण इथं बघितलं, भारतातली संसदीय शासन प्रणालीवरती क्वेश्चन होते का? होते, बरोबर. आपण पाठीमागच क्वेश्चन बघितलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला संसदीय राजभाषा समिती असेल किंवा इतर आणखी कोणत्या समित्या असतील तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके. तर राजभाषा समितीचे अध्यक्ष कोण असतात? कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही सांगा. तर इथं आपलं उत्तर आहे दुसरा ऑप्शन. हा फक्त जो ऑप्शन आहे हा आपला ऑप्शन चुकीचा आहे. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 76 मध्ये आर्टिकल बरोबर आहे का बघा, अटर्नी जनरलच्या नियुक्तीबाबत तरतूद आहे. अटर्नी जनरलला भारतीय सीमा क्षेत्रातील सगळ्या न्यायालयांमध्ये ऐकून घेण्याचा अधिकार प्राप्त आहे. आर्टिकल 88 नुसार अटर्नी जनरलला संसदेच्या कोणत्याही सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे, परंतु मतदानाचा अधिकार प्राप्त नाही. पहिला ऑप्शन आहे अ ब, दुसरा आहे ब क, तिसरा आहे अ क आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. 23 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेला आहे. उत्तर काय येईल बघा, 23 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं बघा, आर्टिकल बरोबर आहे, भारतीय संविधानाच्या 76 मध्ये तरतूद आहे, हे बरोबर आहे. म्हणजे फक्त आपला हा ऑप्शन जातो. मतदानाचा अधिकार नसतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन जातो, बरोबर. आता इथं तुम्हाला ब माहितच पाहिजे, तरच तुमचं 2 ऑप्शन मधलं कन्फ्युजन आहे ना ते दूर होईल. तर अटर्नी सीमा क्षेत्रामधील म्हटले असणारच ना, बरोबर. तर उत्तर काय आलं आपलं? वरीलपैकी सर्व. म्हणजे लॉजिक इथं आपलं लागू शकतं. अ आणि क आपल्याला माहितीये, पण अ आणि क चा पण ऑप्शन आहे, बरोबर. म्हणजे दुसरं सेंटेन्स माहित असेल तरच तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. तर अटर्नी जनरल कंबाईनची परीक्षा असू द्या, राज्यसेवेची परीक्षा असू द्या, अटर्नी जनरल वरती क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती सांगण्यात आलेली आहे? ठीक आहे. एससीचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती सांगितली? 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, कोणतीही किमान वयोमर्यादा देण्यात आलेली नाही. बघा 24 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं जर आपण बघितलं, एससीचे न्यायाधीश होण्यासाठी कोणतीच किमान वयोमर्यादा नाही. जसं की राज्यपाल असतील, राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, यांची वयोमर्यादा, रिटायरमेंट कालखंड वगैरे जो काही दिलेला असतो तो विचारतात. पण जे दिलेलंच नाही ते सुद्धा आयोगाकडून विचारलं जातं. तर एससीचे न्यायाधीश होण्यासाठी किमान वयोमर्यादा इथं कोणतीही सांगण्यात आलेली नाही. ओके, क्लिअर.
नेक्स्ट बघा, खालील विधाने विचारात घ्या. राज्यघटनेची मूलभूत संरचना असलेल्या तरतुदीमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही. पाठीमागे क्वेश्चन घेतला होता की नाही आपण, सिद्धांतावरती घेतला होता आणि तिथं गोलकनाथ खटला पण मी तुम्हाला सांगितला होता. बघा, बेसिक स्ट्रक्चर तरतुदीमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही अशा आशयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ खटल्यामध्ये दिला. भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्तीचे विधेयक हे प्रथम केवळ लोकसभेमध्ये सादर केले जाऊ शकते. तिसरा सेंटेन्स आहे, संघराज्य स्वरूपाशी निगडीत असलेल्या तरतुदींच्या दुरुस्तीसाठी भारतातील सगळ्या राज्यांच्या विधिमंडळांनी देखील मान्यता देणं आवश्यक असतं आणि राष्ट्रपती घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या पुनर्विचारासाठी पुन्हा एकदा परत पाठवू शकतात. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, तुम्हाला कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारले. घटना दुरुस्ती विधेयक परत पाठवू शकतात का? नाही पाठवू शकत. चुकीचं आहे की नाही? त्याच्यामुळं इथं जर आपण बघितलं तर हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा, संघराज्य स्वरूपाशी निगडीत असणाऱ्या तरतुदीसाठी सगळ्या नाहीये, सगळ्या आहे का? नाही, हेही चुकीचं आहे. दुरुस्ती विधेयक प्रथम केवळ म्हटले कुठल्या पण सभागृहामध्ये मांडलं जातं, हेही चुकीचं आहे. आणि वरती जो गोलकनाथ खटला दिला, इथं गोलकनाथ खटला नकोय. उत्तर मला सांगा, सगळे खटले आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतले होते. म्हणजे याचं उत्तर काय आहे माहिती का? वरील पैकी कोणतेही नाही. ओके, तर सगळी विधानं इथं चुकीची आहेत. पुढचा क्वेश्चन बघा, उच्च न्यायालय हायकोर्टाच्या स्थापना दिनांकानुसार काय करायचं आहे? चढता क्रम लावायचा आहे. केरळ, दिल्ली, गुवाहाटी, पटना. पुस्तकामध्ये बॅक साईडला तुम्हाला स्थापना दिनांकानुसार हायकोर्ट दिलेली आहेत. तर पहिला क्वेश्चन की आपल्या भारतामध्ये उच्च न्यायालयांची संख्या किती आहे? ठीक आहे, म्हणजे टोटल उच्च न्यायालय किती आहेत? आणि जरी आपल्याला इथं डेट विचारल्या असतील तरी या डेट नुसार क्रम लावायचा जो क्वेश्चन असतो ना, तो क्वेश्चन थोडासा कन्फ्युज करणारा असतो. कारण का माहिती, आपण काय करतो, उच्च न्यायालयांची जी यादी असते ना, जनरल नॉलेज, ठीक आहे, जी के म्हणून आपल्याला वाटतं की आपल्या एक्झाम मध्ये हे विचारलं जात नाही. फॉर एक्झाम्पल, अलाहाबाद उच्च न्यायालय असेल 1866, आंध्र उच्च न्यायालय, मुंबई, कलकत्ता, छत्तीसगड, दिल्ली. ओके, असे टोटल तुम्हाला 25 उच्च न्यायालये जी आहेत ना, ती सगळी करायची आहेत. आणि याच्या सोबतच तुम्हाला स्थापना दिनांक, अधिनियम करू नका, न्याय क्षेत्र तुम्हाला इथं करावं लागेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं तुम्हाला काय विचारलंय? केरळ उच्च न्यायालय. केरळ उच्च न्यायालयाची स्थापना जर आपण बघितली ना, तर ती आहे 1956 ची. ठीक आहे. दिल्ली उच्च न्यायालय पण तुम्हाला विचारलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला उत्तरेकडची जी राज्य आहेत ना, त्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना आहे 1966 ला. ठीक आहे. त्याच्यानंतर गुवाहाटी विचारलेला आहे 1948 आणि पटना उच्च न्यायालय. ऍटलिस्ट तुम्हाला एवढे 3-4 जरी माहित असतील ना, तरी पण इथे उत्तर आपल्याला येऊन जातात. तर याचं आन्सर काय आहे बघा, 26 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला चढत्या क्रमाने लावा म्हणून सांगितलेला आहे. हेही वाचणं फार महत्वाचं आहे. तर उत्तर आहे चौथा ऑप्शन. ठीक आहे, चढता क्रम म्हटलंय, उतरता म्हटलेलं नाहीये, चढता म्हटलंय. ठीक आहे, म्हणजे रिसेंटचं जे आहे ते तुम्हाला एंडिंगला पाहिजे. म्हणजे दिल्ली उच्च न्यायालय 66. ठीक आहे. आता इथे हा जो क्वेश्चन आहे ना, याचा उलटा पण ऑप्शन तुम्हाला मिळतो बघा. म्हणजे आयोगाला हे बघायचं असतं की तुम्ही चढता क्रम वाचताय का नाही वाचत. भारतीय संविधानाच्या अनुसूची 8 मध्ये कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आला आहे? मणिपुरी, नेपाळी, इंग्रजी, सिंधी, उर्दू. कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर हा क्वेश्चन कॉमन क्वेश्चन आहे, सोपा आहे. इथून घटना दुरुस्त्या पण विचारल्या जातात. सिंपल आहे, फक्त इंग्रजी तुम्हाला स्किप करायचं आहे. इथं इंग्रजी आहे, स्किप करा. इथं इंग्रजी आहे, स्किप करा. मणिपुरी आहे, नेपाळी आहे, सिंधी आहे, उर्दू पण आहे. ठीक आहे. सुरुवातीला किती भाषा होत्या, नंतर किती भाषा होत्या, कोणत्या घटना दुरुस्तीने कोणत्या भाषा समाविष्ट झाल्या, सगळं आपल्याला विचारलं जातं. राज्यपालासंबंधित पुढील विधानापैकी कोणती विधाने योग्य आहेत? राजनैतिक अधिकार नसतात म्हटले, लष्करी अधिकार पण नसतात म्हटले, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना नियुक्त करण्याचे अधिकार नसतात म्हटले. ठीक आहे. 28 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल का? हायकोर्टामधल्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या कोण करतं? राष्ट्रपती करतात. बरोबर, म्हणजे हे विधान योग्य आहे. क बरोबर आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला. राजनैतिक अधिकार नसतात, बरोबर आहे.
आणि लष्करी अधिकार नसतात, हेही बरोबर आहे. उत्तर आलं अ, ब आणि क. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आर्टिकल 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आलेली आहेत आणि ती मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनाम्याच्या कशाशी सुसंगत आहेत असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. आर्टिकल 28.1, आर्टिकल 30.1, 27.1, 29.1. आता इथे जर आपण बघितलं तर तुम्ही म्हणाल की मॅडम अशी कोणती पुस्तकं आहेत की जिथं कंपॅरिझन करून दिलेलं आहे. आपल्या केसागर पब्लिकेशनचं गव्हर्नन्सचं एक पुस्तक येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. आर्टिकल 29.1. ठीक आहे. अंदमान आणि निकोबार बेटे पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रामध्ये येतात. इथे जर आपण बघितलं दिल्ली, केरळ, मद्रास, कलकत्ता. भारताचा मॅप जो आहे ना, तो मॅप तुम्हाला खूप चांगला माहित पाहिजे तर तुम्हाला याचं उत्तर फटाफट येऊ शकतं. ऑब्विसली कुठे येणार, कलकत्ता. बरोबर. नेक्स्ट बघा, पुन्हा तुम्हाला लोकायुक्तावरतीच क्वेश्चन आहे. महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 विधान विचारात घ्या. विधानसभेमध्ये कधी मांडलं, त्याच्यानंतर अधिनियम कधी बदलला आणि निवड समितीच्या शिफारसीवरून लोकायुक्ताच्या अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक राज्यपालांद्वारेच केली जाते का. निवड समितीमध्ये 3 व्यक्ती असतात का, मुख्यमंत्री, सभापती, विरोधी पक्षनेता. तुम्हाला बरोबर सेंटेन्स इथं विचारलेली आहेत. ओके, काय येईल उत्तर बघा. 120 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्तर येईल चौथा ऑप्शन, केवळ अ आणि क. बरोबर. आता इथं तुम्हाला निवड समितीमध्ये किती व्यक्तींचा समावेश असतो आणि हे जे विधेयक होतं महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, किती विद्यार्थ्यांनी वाचलंय कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला. 1-2 मिनिटात तुम्हाला मी याच्याबद्दल माहिती देते. 2022 हे विधेयक आहे. बघा, डिसेंबर 26, 2022 ला हे विधेयक दिलेलं होतं. याच्यामध्ये फक्त 72चा कायदा जो बदललेला आहे ते चुकीचं आहे आणि 3 व्यक्ती इथं मुख्यमंत्र्यांचा समावेश असतो का, तुमच्यासाठी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर उत्तर आलं आपलं अ आणि क. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा, इथे 1972 रद्द करतं म्हटलं की नाही, 1971 पाहिजे. लोकायुक्त लोकायुक्त उपलोकायुक्त कायदा 1971 रद्द करतो. ठीक आहे. आता इथे जर लोकायुक्ताची स्थापना आणि रचना जर तुम्ही बघितली तर विधेयक लोकायुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन करतं. बरोबर. लोकायुक्तांचे अध्यक्ष वर्तमान किंवा माजी असणं पण आवश्यक आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. 4 सदस्य, त्यातले 2 न्यायिक सदस्य असले पाहिजेत, लक्षात घ्या. निवड समितीबद्दल क्वेश्चन आहे इथं. तर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष असतात. दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते इथं विधानसभेतील म्हटलेलं आहे, चुकलंय. ठीक आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात. ओके, क्लिअर. क्वेश्चन खूप चांगला विचारलेला आहे. अशा प्रकारचे करंट अफेअर्स तुमच्या वाचनामध्ये असले पाहिजे. चला, पुढचा क्वेश्चन आहे आपला महाराष्ट्रातील महानगरपालिकेशी रिलेटेड. क्वेश्चन काय विचारलाय बघा. महाराष्ट्रातील महानगरपालिकांचे 4 गटात वर्गीकरण केले जातं, म्हणजे वर्ग अ, ब, क आणि ड. नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड ही अ वर्ग महानगरपालिकांची उदाहरणे आहेत. नुकतेच महाराष्ट्र शासनाने जालना नगर परिषदेची श्रेणीवाढ करून महानगरपालिकेमध्ये रूपांतर केले. क्वेश्चन खूप चांगला आहे बघा. 119 नंबरचा हा क्वेश्चन आहे. काय दिले बघा आपल्याला याच्यामध्ये. तर इथे जर आपण बघितलं, बिनचूक म्हणजे तुम्हाला बरोबर विचारलेला आहे. ठीक आहे. आता स्पेसिफिक यांनी इथे काय केले, महाराष्ट्राचा उल्लेख केलेला आहे. तर इथं पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. 4 गटात वर्गीकरण सगळ्यांनाच माहित असतं, त्याच्यामुळे हा ऑप्शन फक्त इलिमिनेट होतो. आता आपल्याला महाराष्ट्रातील अ वर्गच्या नगरपालिका आहेत ना,
स्पेसिफिक तुम्हाला आता हे सगळं कंटेंट कुठं मिळतं माहितीये? आपल्या ठोकळ्यामध्ये मिळतं. ठोकळ्यामध्ये तुम्हाला सगळं आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये टोटल नगरपालिका किती आहे? महानगरपालिका किती आहेत? 29. बरोबर. बृहन्मुंबई, ठाणे, पनवेल, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई असेल, वसई विरार असेल. तर इथं तुम्हाला महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. कशासाठी महानगरपालिकांची स्थापना केली जाते किंवा महानगरपालिकांच्या स्थापना दिनांकानुसार क्रम लावा, जसं हायकोर्टाचं तुम्हाला विचारलं होतं सेम तशाच प्रकारे. पण इथं आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे? इथं तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे अ वर्ग महानगरपालिका. ठीक आहे. ओके ओके. तर इथं महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेचे सुधारित वर्गीकरण म्हणून तुम्हाला 2014ला काय झालं होतं, एक PDF मिळालं होतं महाराष्ट्र शासनाचं. तर इथं निकष जे आहेत ना, वर्गीकरणासाठी निकष पण विचारू शकतात बघा. वर्गीकरणासाठी निकष असतो लोकसंख्या. ठीक आहे. दुसरा निकष असतो दरडोई स्वतःचं उत्पन्न. तिसरा निकष असतो दरडोई क्षेत्रफळ. हे 3 निकष आहेत. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे, 50,000 पेक्षा जास्त दरडोई उत्पन्न आहे अ वर्ग. 25 लक्ष ते 1 कोटी लोकसंख्या, 8,000 पेक्षा जास्त दरडोई उत्पन्न अ वर्ग. ठीक आहे. ओके. ब वर्गामध्ये 15 ते 25 लक्ष. आता इथे जर आपण बघितलं नागपूर महानगरपालिकेची लोकसंख्या अ वर्ग महानगरपालिकेच्या प्रस्तावित निकषाच्या जवळपास आहे. बरोबर. उत्तर काय सांगितलं मी बघा, तुम्हाला उत्तर तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला हे जे आपले ऑप्शन जे सांगितलेले आहे ते तुमच्या लक्षात येऊन जातील. ठीक आहे. ओके. तर नागपूर म्हटलं की आपल्याला काय वाटतं की अरे हा नागपूर तर असणारच आहे. बरोबर. त्याच्यामुळे इथं आपली उत्तरं जी आहेत ना ती प्रॉपर आली पाहिजेत. तर इथं 2011चा लोकसंख्येचा निकष लक्षात घेतला जातो. लक्षात घ्या. इथं तुम्हाला पुणे दिलेलं आहे. ठाणे आहे का बघा, आहे. ठाणे महानगरपालिका वर्गवारी कोणती येते? ब वर्गवारी येते. ठीक आहे. याच्यावर तुम्ही उत्तर सांगू शकता, आरामात सांगू शकता. लक्षात घ्या. क्लिअर. चला. तर अशा प्रकारचं जे कंटेंट आहे ते कंटेंट आपल्याकडे रेडी असलं पाहिजे, जेणेकरून कितीही डिफिकल्ट क्वेश्चन येऊ द्या उत्तरं आपल्याला इथं आली पाहिजेत. आपला ऑप्शन काय आहे? क आणि क. ठाणे ब मध्ये येतं, नागपूर पण अ मध्ये येत नाही. त्याच्यामुळं तुमचं उत्तर आहे जालना आणि पहिलं सेंटेन्स. ओके. क्लिअर. चला. गव्हर्नमेंटचे PDF वाचावे लागतात, लक्षात घ्या. 118 नंबरचा क्वेश्चन बघा. संसदेमध्ये अर्थसंकल्प खालील 6 टप्प्यातून जातो म्हटलंय. योग्य क्रम लावा. अर्थसंकल्प सादर करावा लागतो, विभागीय समित्यांकडून छाननी, सर्वसाधारण चर्चा, विनियोजन विधेयकाला मंजुरी, अनुदानाच्या मागण्यांवर मतदान आणि वित्त विधेयकाला मंजुरी. ठीक आहे. आता इथं बघा, एक तर आपल्याला माहिती आहे की बाबा पहिल्यांदा तर सादर करावा लागतो का पहिल्यांदा मतदानच असतं, एवढं तरी कॉमन सेन्स आपल्याला असतो की नाही. म्हणजे इथं आपल्याला काय लक्षात येतं बघा, इथं आपल्याला लक्षात येतं की पहिल्यांदा 2 नकोय, पहिल्यांदा 1 हवंय. बरोबर. म्हणजे हे 2 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. आता एंडिंगला काय असतं बघा, एंडिंगला असतं मंजुरी. बरोबर. अर्थसंकल्पाशी रिलेटेड म्हटलंय, पण इथं मंजुरी विनियोजन विधेयक आणि वित्त विधेयक 2 आहेत. त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर इथं तुम्हाला विधेयकांचे प्रकार माहित असायला पाहिजेत. पॉलिटीच्या पुस्तकामध्ये हे सगळं दिलेलं असतं. तर अर्थसंकल्प सुरुवातीला सादर करणे, त्याच्यानंतर आहे सर्वसाधारण चर्चा. याच्यावरून पण तुमचं उत्तर येत होतं बघा. इथं काय आहे, इथं 2 विभागीय समिती. लगेच छाननी नसते, आधी चर्चा असते, मग छाननी असते. लक्षात घ्या. त्याच्यानंतर मतदान असतं, त्याच्यानंतर मंजुरी असते, अनुदान विधेयक आणि शेवटी वित्त विधेयक. ठीक आहे. ओके. तर हा एक क्वेश्चन. तर अर्थसंकल्पाशी रिलेटेड सगळे मुद्दे करून घ्या. विधेयकांचे प्रकार जे आहेत ते तुम्ही करून घ्या व्यवस्थित, म्हणजे आपला क्वेश्चन इथं सॉल्व्ह होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 116 नंबरचा. काय विचारलंय तुम्हाला? मूलतः राज्यघटनेच्या आर्टिकल 243B नुसार ग्रामसभेची व्याख्या करण्यात आलेली आहे. ग्रामसभा ही कायमस्वरूपी संस्था असून तिचे सदस्य हे निर्वाचित नसतात म्हटले बघा. निर्वाचित म्हणजे निवडलेले नसतात. जरी त्यांची नावे मतदार यादीमध्ये नोंदलेली नसली तरी ग्रामसभा ही मुख्यतः 18 वर्ष वयावरील सगळ्या व्यक्तींची मिळून बनलेली असते. ग्रामसभा ही गाव पातळीवर कार्यरत असलेली वैधानिक संस्था आहे. कोणती विधाने सत्य आहेत असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. ठीक आहे.
ओके, क्लिअर. आता इथं आपल्याला आर्टिकल माहित पाहिजे, बरोबर. आर्टिकल वरतीच तुमचा एरर इथं आहे. तर इथलं जर आपण बघितलं तर तुम्हाला 243B ग्रामसभेवरती क्वेश्चन येत होते. आधी तुम्हाला सिंपल क्वेश्चन यायचे, ग्रामसभा किती बैठका असतात वगैरे वगैरे, पण आता तसं नाहीये. आता तुम्हाला थोडेसे ट्विस्ट करून क्वेश्चन विचारतात. आर्टिकल बरोबर आहे का? आर्टिकल बरोबर आहे. कायमस्वरूपी संस्था असते का? लक्षात घ्या, ही कायमस्वरूपी संस्था असते का? असते की, बरोबर, कायमस्वरूपीच असते. सदस्य निर्वाचित, सगळेच सदस्य असतात ना गावातले, मग निर्वाचित कसं? नाही. म्हणजे तुमचा क्वेश्चन सेंटेन्स हे फक्त ऑप्शन हा इलिमिनेट होतो. तिसरं बघा, मतदान यादीत नोंद नसलेली. मतदार यादीत नोंद नसलेली चालतं का? नाही चालत की नाही. म्हणजे काय आपलं क नकोय आपल्याला, म्हणजे हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला, उत्तर आलं हे. आणि हे गाव पातळीवर असलेली वैधानिक संस्था आहे. आता इथं तुम्हाला वैधानिक म्हणजे काय, बिगर वैधानिक म्हणजे काय, त्याच्यानंतर घटनात्मक म्हणजे काय, बिगर घटनात्मक म्हणजे काय, हे सगळं माहीत असायला पाहिजे. आणि राहिला मुद्दा ग्रामसभेचा, तर ग्रामसभेबद्दल जितकी इन्फॉर्मेशन तुम्हाला करता येईल करून घ्या. ओके, क्लिअर. जेवढी पण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल ना, सगळी करून घ्या. आपल्या VB पाटील सरांचं पुस्तक आहे याच्यासाठी, पंचायत राजसाठी बेस्ट बुक आहे. तर इथं जो कायदा होता महाराष्ट्रामध्ये 1958चा, प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसभा निर्माण केल्या होत्या. 73वी घटना दुरुस्ती वगैरे, त्याच्यानंतर ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, एका वर्षात किती सहभाग असतो, खेड्यातील ग्रामसभेमध्ये कोण समाविष्ट असतात, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जो आहे ना, ग्रामपंचायत अधिनियम, त्याच्यामध्ये कलम 7 जे आहे ना, या कलम 7 अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे. हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर इथं 18 वर्षावरील प्रत्येक ग्रामस्थ, ठीक आहे, आर्थिक वर्षामध्ये 4 सभा घेणे बंधनकारक असतं. अनुपस्थितीत कोण काम करतं सरपंचाच्या वगैरे, असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजे ग्रामसभेची संकल्पना, आयोजन, कार्य, महत्व सगळं आपल्याला द्यायचंय. हे तुम्हाला घटनेमधलं आर्टिकल विचारलं, हे तुम्हाला अधिनियमामधलं आर्टिकल विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, ग्रामसभेची कामं पण करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जर सभापती आणि उपसभापती एकाच वेळी रजेवर असतील तर सभापती उपसभापती कामावर रुजू होईपर्यंत पंचायत समितीचा सभापती म्हणून कोण सभापतीच्या अधिकाराचा वापर करील आणि कर्तव्य पार पाडेल? बघा काय म्हटलंय तुम्हाला इथं, तुम्हाला म्हटलेलं आहे सभापती पण गैरहजर आहेत, उपसभापती पण गैरहजर आहेत, बरोबर. मग हे सभापती उपसभापती कामावर रुजू होईपर्यंत पंचायत समितीचे सभापती म्हणून कोण या सभापतीच्या अधिकाराचा वापर करेल? पहिला ऑप्शन आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने चिठ्ठ्या टाकून निवडलेला विषय समितीचा सभापती, जिल्हा अधिकाऱ्याने चिठ्ठ्या टाकून निवडलेला विषय समितीचा सभापती, त्याच्यानंतर विभागीय आयुक्तांनी चिठ्ठ्या टाकून निवडलेला विषय समितीचा प्रमुख, जिल्हा अधिकाऱ्याने नियुक्त केलेला पंचायत समितीचा कोणताही ज्येष्ठ सदस्य. ठीक आहे, उत्तर काय येईल बघा. आता हा क्वेश्चन आहे ना, क्वेश्चन खूप सोपा आहे, पण आपण कधी या लेवलचं कंटेंट वाचत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं असलं कशाला एक्झाम मध्ये विचारतील, बरोबर. तर याचं उत्तर आहे आपलं पहिला ऑप्शन. कोण टाकतं इथं चिठ्ठ्या? मुख्य कार्यकारी अधिकारी. ठीक आहे, ओके, विषय समितीचा प्रमुख. ठीक आहे, ज्येष्ठ सदस्य तर नाही येणार इथं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहेत? अर्थ विधेयक नसलेल्या संपूर्ण विधेयकाचा पुनर्विचार करावा असा संदेश देऊन ते परत पाठवण्याचा राज्यपालांना अधिकार नाही. दुसरा सेंटेन्स आहे, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यात राज्यपालांना आदिवासी जमातीच्या कल्याणासाठी मंत्री नेमण्याची विशेष जबाबदारी पार पाडावी लागते. तिसरा सेंटेन्स आहे, 6व्या परिशिष्टातील तरतुदीनुसार आसाममध्ये आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंदर्भात राज्यपालांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत. आणि चौथं सेंटेन्स आहे, उच्च न्यायालयाचे स्थान धोक्यात आणणारे विधेयक राज्यपाल स्वइच्छेने राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. तर हा आहे 110 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय आहे बघा. क्वेश्चन सोपा आहे, काही अवघड नाहीये क्वेश्चन मध्ये, राज्यपालांबद्दल क्वेश्चन आहे.
इथं तुम्हाला बरोबर विचारलंय बघा, अधिकार आहे की नाही, इथं इथं नाही म्हटलंय, हे चुकलं. म्हणजे हा ऑप्शन गेला, एक ऑप्शन तर इथं गेला. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचे स्थान धोक्यात आणणारे विधेयक स्व इच्छेनं म्हणतात राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. बरोबर. येईल का हे उत्तर? नाही येणार. बरोबर, नाही येणार. ठेवावंच लागतं त्यांना. ओके, तर हे पण चुकीचं आहे. म्हणजे हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला, उत्तर आलं केवळ क. हे आहे विधान बरोबर. ठीक आहे. आता इथं महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक मधले, महाराष्ट्र तर बरोबर आहे, याच्यामध्ये कोणतं एक स्टेट चुकीचं दिलेलं आहे तुमच्यासाठी क्वेश्चन. कोणतं एक स्टेट जे आहे ते चुकीचं दिलेलं आहे. आदिवासी जमातीच्या कल्याणासाठी मंत्री नेमण्याची विशेष जबाबदारी. ओके, क्लिअर. तर हा होता आपला 110 नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा, कोणते विधान चुकीचे आहे म्हटलंय. राज्यघटना राष्ट्रपतींना त्यांच्या विवेक अधिकाराने कोणतेही कार्य करण्याचा अधिकार देत नाही. एखाद्या गंभीर किंवा निंदनीय अथवा भ्रष्टाचाराशी निगडीत गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तीला मंत्री बनण्याच्या संदर्भातील सल्ला राज्यपालांना देण्यापासून मुख्यमंत्र्यांना घटनात्मक दृष्ट्या कोणीही प्रतिबंध करू शकत नाही. राज्यपाल त्यांचा स्वतःच्या मतानुसार अशा व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात ज्याची विधानसभेत बहुमत मिळवण्याची शक्यता आहे. ते विधानसभा पूर्णपणे स्थापन करण्यापूर्वी या अधिकाराचा वापर करू शकतात. अशी कृती राज्यपालांचा अप्रामाणिकपणा स्थापित करणार नाही. खूप चांगला क्वेश्चन आहे बघा. पण तुम्हाला काय विचारलंय माहिती का, तुम्हाला इथं चुकीचं विधान विचारलंय. ठीक आहे, ओके. तर इथं बघा, अधिकार देत नाही म्हटलंय. पहिल्या सेंटेन्स मध्ये काय म्हटलंय, अधिकार देत नाही. बरोबर आहे ना. चौथं सेंटेन्स आहे कोणतेही नाही, हे आहे चुकीचं. कारण का, हे बरोबर आहे. गंभीर निंदनीय भ्रष्टाचाराशी निगडीत गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तीला मंत्री बनण्याच्या संदर्भातील सल्ला राज्यपालांना देण्यापासून मुख्यमंत्र्यांना घटना, हे बरोबर आहे. आणि तिसरं सेंटेन्स ही बरोबर आहे. फक्त क्वेश्चन लेंदी आहे म्हणून आपल्याला डिफिकल्ट वाटतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सरकारी या आयोगावरती. तर सरकारी या आयोगावरती क्वेश्चन विचारण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. वारंवार क्वेश्चन विचारले जातात. तर सरकारी या आयोगाने खालीलपैकी कोणत्या कसोटीची शिफारस केलेली नाही म्हटलंय राज्यपालांच्या नियुक्ती संबंधी. ठीक आहे. तो जीवनाच्या एखाद्या क्षेत्रातील प्रथित यश असावा, तो राज्याबाहेरील असावा, तो सक्रिय राजकारणी नसावा, पण शिफारस केलेली नाही म्हटलंय. आपण जे शिफारसी केलेल्या असतात तेच कन्सिडर करतो. ठीक आहे, ओके. राज्यपालांची नियुक्ती ही पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेचा सभापती, संबंधित राज्याचा मुख्यमंत्री यांनी मिळून बनलेल्या समितीद्वारे केली जाते. ठीक आहे, ओके. उत्तर काय येईल बघा, 107 नंबरचा क्वेश्चन आहे. हे तर आपल्याला माहिती आहे. सरकारी आयोगाने राज्यपाल याच्यावरती क्वेश्चन विचारला होता. सक्रिय राजकारणी नसावा, क्षेत्रातील प्रथित यश असावा, पण राज्यपालांची नियुक्ती पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभा सभापती केली जावी ही शिफारस त्यांनी केलेली नव्हती. ठीक आहे, ओके. तर इथं सरकारी आयोग जे आहे ना, सरकारी आयोगावरती जे क्वेश्चन विचारलेले गेलेले आहेत, तर ते व्यवस्थित करून घ्या. सरकारी या कमिशनवरती जे क्वेश्चन विचारलेले आहेत. तर सरकारी आयोगाची स्थापना कधी झाली, ते 1983 मध्ये. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये काय होतं, राज्य आणि केंद्र सरकारमधील संबंध, शक्तीचं संतुलन तपासणं आणि भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत बदल सुचवणं. ठीक आहे. कोण होते, राजिंदर सिंग सरकारिया. ओके. यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाला नाव काय दिलं होतं, सरकारिया आयोग. ओके, क्लिअर. सरकारी आयोग असं नाव दिलं होतं. आता इथे जर आपण बघितलं, 88 मध्ये त्यांनी 1600 पानांचा अहवाल सादर केला. 247 शिफारसी होत्या. बरोबर. किंवा इथं जर आपण बघितलं, राज्यपालांची भूमिका, आर्टिकल 356 किंवा बदल सुचवले, सगळ्या शिफारसी मान्य केल्या नाही, हे तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला, तर महाधिवक्ता या संबंधी खालील विधाने विचारात घ्या. आता महाधिवक्ता, कमेंट बॉक्स मध्ये मला आर्टिकल सांगा, काय आहे आर्टिकल. महाधिवक्ता आणि त्यांचे कार्यालय हे राज्य शासनाच्या हितसंबंधाचा बघा बचाव आणि संरक्षण करते
आणि राज्य शासनास आपली धोरणे ठरवण्यास आणि त्यांची अंमलबजावणी करण्यास मौल्यवान असं कायदेशीर मार्गदर्शन करते. दुसरं सेंटेन्स आहे, महाधिवक्ता हा फौजदारी खटल्यातील आरोपी व्यक्तीचा बचाव राज्य शासनाच्या परवानगीशिवाय करू शकत नाही म्हटलेला आहे. काय आहे बघा क्वेश्चन. अगोदर आपल्याला महाधिवक्ता आणि महान्यायवादी यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन असली पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत वगैरे असलं तुम्हाला काहीही विचारणार नाही. आर्टिकल 165 लक्षात घ्या. महाधिवक्ता कलम लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. आता इथे जर आपण बघितलं तर आपलं उत्तर काय आहे बघा. आपलं उत्तर आहे या क्वेश्चनचं 105 नंबरचा क्वेश्चन, तिसरा ऑप्शन. दोन्ही विधानं बरोबर. महाधिवक्ता त्यांचं कार्यालय राज्य शासन म्हटले, बरोबर आहे का? बरोबर आहे. कायदेशीर मार्गदर्शन. फौजदारी खटला म्हटलंय, आरोपी व्यक्तीचा बचाव राज्य शासनाच्या परवानगीशिवाय करू शकत नाही, तेही बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. पण क्वेश्चन खूप चांगला विचारलाय. सिंपल कॉमन क्वेश्चन तुम्हाला विचारले नाहीत महाधिवक्त्याचे, म्हणजे की बाबा कोण नियुक्ती करतं वगैरे वगैरे असलं काहीही विचारलं नाही. थोडंसं एक्स्ट्रा कंटेंट इथं विचारलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ओके. बघा इथं आर्टिकल 177 पण लक्षात ठेवा, आर्टिकल 194 पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि महाधिवक्त्यांची जी आपल्या महाराष्ट्राचे जे महाधिवक्ता होऊन गेले ना त्यांची पण माहिती थोडीशी वाचून घ्या. हे जे सेंटेन्स आहे ना बघा, फौजदारी खटल्यातील आरोपी व्यक्तीचा बचाव करू शकत नाही, हे सेंटेन्स नवीन आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन मॉडरेट टू डिफिकल्ट बनतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुन्हा तुम्हाला क्वेश्चन आर्टिकल आणि तरतुदीवरती आहे. 163, 64, 66, 67. मुख्यमंत्र्याची कर्तव्ये, राज्यपालाला सहाय्य करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ, हे सगळ्यांनाच माहित असतं. इव्हन याच्यावरून तुमचं उत्तर येऊ पण शकतं. 104 नंबरचा क्वेश्चन, एकावरनच उत्तर येतं. 163 बरोबर. 164 इतर तरतुदी, 66 सरकारचं कामकाज चालवणे, 67 मुख्यमंत्र्यांची कामे. फक्त लक्षात ठेवायचं की आर्टिकल वरती क्वेश्चन येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पाठीमागे राज्यपालांच्या स्वेच्छाधीन अधिकाराबद्दल एक सेंटेन्स होतं बघा. राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस स्वेच्छाधीन अधिकार नाही म्हटलंय. असणं आणि नसणं याच्यामध्ये फरक आहे, बरोबर. अध्यादेश काढणं हा स्वेच्छाधीन अधिकार नाही, लक्षात घ्या. विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणं, राज्याच्या प्रशासकीय कायदेविषयक बाबींमध्ये माहिती मागवणं, हे स्वेच्छाधीन अधिकार आहेत, फक्त हा अधिकार नाही. लक्षात आलं. 103 नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्राच्या संदर्भात महानगरपालिकेसंबंधी खालील विधाने विचारात घ्या. हे आपण केलेलं आहे ना, केलेलं आहे. नेक्स्ट बघा, योग्य जोड्या लावा. दार आयोग, फाजल अली कमिशन, जेव्हीपी समिती, याच्या आधी पण याच्यावरती भरपूर क्वेश्चन विचारलेत. इथं फक्त तुम्हाला स्थापना दिनांकानुसार काय करायचे, जोड्या लावायच्या आहेत, बरोबर आहे. याचा सिक्वेन्स आपल्याला माहित पाहिजे. इथं जर आपण बघितलं, दार आयोग 1948, फाजल अली कमिशन 53, जेव्हीपी समिती 48. ठीक आहे, ओके, क्लिअर. बाकी हे जे आयोग आहेत ना, याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आपलं जे पुस्तक आहे त्या आपल्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1992च्या 74व्या घटनादुरुस्ती अधिनियमाच्या वैशिष्ट्यांबाबत खालील विधाने विचारात घ्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हेच क्वेश्चन तुम्हाला पुढे जाऊन एक्झाम मध्ये रिपीट होतात. जिल्ह्यातील पंचायत आणि नगरपालिकांचे निर्वाचित सदस्य, त्यांच्यामधून जिल्हा नियोजन समितीचे 4/5 सदस्यांची निवड करतील, असं या कायद्यात म्हटलेलं आहे. महानगर क्षेत्रातील महानगरपालिकांचे निर्वाचित सदस्य आणि पंचायतींचे अध्यक्ष, त्यांच्यामधून बघा, महानगर नियोजन समितीवरती हा 3ऱ्या ते 4थ्या वेळेस पडलेला क्वेश्चन आहे, लक्षात घ्या.
पेपर काढून बघा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल की महानगर नियोजन समितीवरती क्वेश्चन विचारलाय. तर इथं 4 पंचमांश बरोबर आहे. बरोबर. आता इथे काय म्हटलंय तुम्हाला, महानगर क्षेत्रातील नगरपालिकांचे निर्वाचित सदस्य, पंचायतीचे अध्यक्ष त्यांच्यामधून 3/4 बरोबर आहे का असं कायद्यात म्हटलंय, हे चुकीचं आहे. हे बरोबर आहे. आता महानगर नियोजन समिती जी आहे ना, पाटील सरांच्या बुक मध्ये तुम्हाला दिलेली आहे. चला बघा, बघा इथे जर बघितलं ना, मसुदा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक महानगर प्रदेशामध्ये महानगर नियोजन समितीची आवश्यकता असते. ठीक आहे. राज्य विधानसभेला खालील गोष्टींसाठी तरतूद करण्याचा अधिकार आहे. अशा समित्यांची रचना असेल, सदस्य ज्या पद्धतीने निवडले जातात वगैरे. आता महानगरपालिकेचे निवडून आलेले सदस्य आणि महानगर प्रदेशाचे पंचायतींचे अध्यक्ष हे 2/3, तर किती दिले, 3/3 दिले, चुकलं की मग असं कायद्यात नमूद आहे, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ओके, क्लिअर. आणि नगरपालिका पंचायतीच्या लोकसंख्येच्या गुणोत्तराशी सुसंगत असावं. बाकी तुम्हाला त्याच्यामध्ये अजून काही विचारलं जाऊ शकत नाही, इतकंच विचारतात, जास्त अवघड काही नसतं. खालीलपैकी कोणते पंचायती कायद्याचे उद्दिष्ट नाही. पेसा कायद्यावरती क्वेश्चन आहे, जो प्रिलियमलाही येऊ शकतो. तो शासन प्रदान करणे, पारंपरिक हक्क जोपासणे, आदिवासी क्षेत्रामध्ये स्वायत्त विभाग निर्माण करणे, ग्रामसभा हे सर्व कामकाजाचं केंद्र बनवणे. पेसा कायद्याबद्दल क्वेश्चन आहे, उत्तर काय असेल बघा. पेसा कायदा कॉमन विद्यार्थ्यांना माहित असतं बघा, म्हणजे स्वशासन आहे, पारंपरिक हक्क आहे, ग्रामसभा आहे, आदिवासी क्षेत्राचा आणि याचं काही उद्दिष्ट नव्हतं. ठीक आहे. तर पेसा कायद्याबद्दल मी तुम्हाला जरी सांगितलं तरी हे कॉमन आहे, त्याच्यामुळे जास्त काही मी सांगत नाही. पेसा ऍक्ट काय आहे. ओके, बर, बघा, पंचायत अनुसूचित क्षेत्र विस्तार अधिनियम याला आपण पेसा म्हणतो. बरोबर. तर हा कधी आला होता, काय वगैरे वगैरे सगळं आपल्याला पुस्तकामध्ये मिळून जातं. याच्यामधले आर्टिकल वगैरे काही करायची गरज नाही, म्हणजे विचारले तेवढं केलं पाहिजे. पुन्हा क्वेश्चन आहे बघा, 243 ZE, ZD, Q आणि ZA वारंवार क्वेश्चन असतात या आर्टिकल वरती तुम्हाला. चला, आर्टिकल म्हटलं की इथं काही लॉजिक बिजिक असतं का, नाही. तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, हे सगळं तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे. ओके, क्लिअर. थोड्या नावाचा क्वेश्चन आहे, उत्तर काय येईल बघा, तिसरा ऑप्शन. ओके, अ साठी ZE म्हटलंय, ई नंतर डी म्हटल्यानंतर जिल्ह्यासाठी, अगोदर महानगरासाठी मग जिल्ह्यासाठी. नगरपालिका संघटना आणि निवडणुका. सोपा क्वेश्चन.